नमस्कार, मी प्रतिमा परियान मॉममध्ये तुमचं स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर आज मी सगळी किचनची साफसफाई करायला घेतलेली आहे, कारण 2 दिवसावर नागपंचमी आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं की किचन पण थोडंसं खराब झालं होतं। मी मंथली क्लीनिंग करते, पण थोडंसं लेट झालं ह्यावेळेस। 2 महिने होऊन गेले मी किचन क्लीन केलेलं। तर म्हटलं चला आज सगळंच किचन स्टाईल, परत गॅस ओटा म्हणजे गॅस काउंटर, परत किचनची खिडकी, तर सगळंच क्लीन करून घेऊया, मांडणी पुसून घेऊया। तर तेच सगळं आता मी केलेलं आहे, म्हणजे करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा। चला पटकन व्हिडिओला सुरुवात करते। खूप दिवस झालं मी किचन क्लीनिंग केलंच नव्हतं, तर आज म्हटलं चला योग्य वेळ आलेली आहे, कारण 2 महिने झाले मी किचन क्लीनिंग केलंच नव्हतं। तर आज मी किचन क्लीन करायला काढलेलं आहे। घर एकदम चकाचक आणि स्वच्छ करणार आहे। किचन तर फारच खराब झालेलं आहे आणि त्याच्यावरची भांडीसुद्धा खूप मळकटलेली आहेत, कारण मी लक्षच दिलं नाही ह्यावेळेस। कारण ना जरा थोडेसे तब्येतीचे इश्यू पण होते, त्याच्यामुळे मग मी जास्त लक्ष दिलेलं नाही आहे। परीच्या अभ्यासाकडे सुद्धा जास्त लक्ष देते, म्हणून इकडे जास्त लक्ष द्यायला होत नाही। तर आता खूप सारे सणवार आलेले आहेत, जसं की नागपंचमी पण आलेली आहे 2 दिवसावरती। तर म्हटलं चला आता घराची क्लीनिंग करूया, म्हणून मग मी घराची क्लीनिंग करायला काढलेली आहे। तर किचनमधली सगळी भांडी मी काढून घेतलेली आहेत अगोदर, डब्बे वगैरे सगळे रिकामे केले आणि त्याच्यानंतर मग मी ते क्लीन करायला घेतले। सर्वात अगोदर डब्यांचे झाकण वगैरे मी क्लीन करून घेतलेले आहेत, कारण आहे ना खूप चिवट आणि चिकट झालेले होते। घर कोणाला स्वच्छ आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं। स्वच्छ घर सगळ्यांना आवडतं, त्याच्यामुळे घरातल्या गोष्टी पण आपल्याला नीटनेटक्या मांडलेल्या असाव्यात असं वाटतं आणि त्याच्यावरती ना धूळसुद्धा साचू नये असं वाटतं। पण घराच्या साफसफाईचं काम खूप अवघड आहे। अनेक वेळा आहे ना आपण खूप मेहनत करून सुद्धा ना आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही, पण आपण आहे ना तरीही खूप क्लीनिंग करण्याचा प्रयत्न करत असतो। कसं आपलं घर स्वच्छ राहील याचा प्रयत्न करत असतो। याच्याच काही टिप्स पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देतच राहील। तर आता हे सगळे डबे घासून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता एकदम चकाचक डबे घासलेत। आता हे सगळे बाहेर सुकायला घालते आणि त्यानंतर मला ही सगळी स्टाईल पण क्लीन करायची। जिथं मी भांडी ठेवते मांडणीवरती, ती भांडी पण खूप अशी चिकट झालेली होती। डब्यांच्या खाली असा चिकटपणाच असतो, कारण आहे ना एक्झॉस्ट फॅन नाही आहे आणि त्यातून खिडकी खूप मोठी आहे, पण तरीसुद्धा थोडी का होईना तेलकट हे डब्यांवरती किंवा बाकीच्या भांड्यांवरती उडत असतं। त्याच्यामुळे मग असं सतत क्लीन करावं लागतं। त्याच्यामुळे मग मी लिक्विड केलेलं आहे आणि ह्या लिक्विडमुळे ना खरंच खूप छान मांडणी किंवा भांडी खूप छान निघतात। तर मी लिंबाची साल घेतलेली आहे, त्याच्यामध्ये लिक्विड टाकलेलं आहे, विम जेल आणि भांड्याचं साबण आहे। तर असं तिन्ही एकत्र करून मग मी सगळी भांडी पण क्लीन केली, म्हणजे डबे वगैरे क्लीन केले। त्याच्यानंतर मांडणी क्लीन करायला घेतलेली आहे। कसलाही वास येत नाही आणि झुरळं पण होत नाही, त्याच्यामुळे अशी क्लीनिंग सतत करायला लागते आणि माझं सतत असं चालू असतं, कारण ना मला अजिबात घरामध्ये पसारा आवडत नाही, त्याच्यामुळे अशी क्लीनिंग मी सतत वारंवार करत असते। तर सगळी भांडी घासून झाल्यानंतर म्हणजे डबे वगैरे घासले होते ना, ते सगळे आता हवेला मी सुकायला ठेवणार आहे। बाहेर ऊन सकाळी पडलं होतं, पण पुन्हा पाऊस यायला लागला, तर फॅनखालीच आता मी सुकवणार आहे। तर ही किचनची खिडकी पाहू शकताय, सगळं मी रिकामं केलेलं आहे। तिथली जी ग्लासची क्रॉकरी होती ना, ती सगळं काढलेलं आहे मी। आणि परी छोटी होती ना त्यावेळेस मी तिला ह्या चमच्याने भरवायची। किती छोटूसा चमचा आहे, मी अजून जपून ठेवला आहे हा चमचा। तर आठवण असते ना आपल्याला छोट्या गोष्टींची, खूप छान आहे, मी आठवण म्हणून जपून ठेवलं आहे। ती अजून पण ह्या चमच्याने खाते। अशा तुमच्या पण मुलांच्या काहीतरी आठवणी असतीलच ना, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। अगं तिचा लहानपणीचा ड्रेस आहे ना, सगळ्यात झाली होती ना ती सगळ्यात स्टार्टिंगला घेतलेला ड्रेस, तो पण ड्रेस अजून आहे, तो तरी इथूनच ड्रेस आहे। जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल ना, इतका क्यूट ड्रेस आहे ना तो, खरंच भारी आहे। जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल ना, नक्की कमेंट करा। तर मी सगळी भांडी इथं सुकायला ठेवलेली आहेत। जी ग्लासची क्रॉकरी होती ना खिडकीवरती मी ठेवायचे, भरपूर जणींनी पाहिली देखील असेल म्हणजे व्हिडिओमध्ये। तर ते पण सगळं मी क्लीन करून घेतलं आणि ते आता खिडकीवरती मी ठेवणारच नाही आहे, एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या जारमध्ये मी घालून ती व्यवस्थित ठेवणार आहे, म्हणजे ते खराबसुद्धा होणार नाही आणि स्वच्छसुद्धा राहील। तर आता फॅनखाली हे सगळं सुकू देते आणि त्याच्यानंतर आता मी
आपल्या शरीराला थोडीशी तरी एनर्जी हवी, त्याच्यामुळे मी मधून असं पाणी पित असते. आणि दिवसभरातून आपले 3 ते 4 ग्लास तरी निदान म्हणजे जेवणाव्यतिरिक्त 3 ते 4 ग्लास तरी पाणी पिणं झालं पाहिजे. तर आता थोडासा व्हिडिओ किचन क्लिनिंगचा ना मी फास्ट फॉरवर्डमध्ये केलेला आहे, कारण खूप जर मोठा केला ना तर खूपच मोठा होईल आणि मग खूप लेंदी व्हिडिओ झाल्यामुळे मग बोर होतं बघायला. म्हणून मग तो व्हिडिओ थोडासा मी पळवलेला आहे. कारण किचन क्लिनिंग म्हटलं की खूप वेळ जातो. माझे जवळजवळ 2.5 ते 3 तास ह्या किचन क्लिनिंगला गेलेले आहेत. आणि त्याच्यानंतर कुठं हे किचन माझं एकदम छान आणि चकचकीत दिसते. तर आता सगळी स्टाईल मी घासायला काढलेली आहे. कारण ना खूप दिवसापासून चाललं होतं माझं की किचन स्टाईल क्लीन करायची. आणि काय होतं ना, दररोजसुद्धा आपण किचन क्लीन केलं ना संध्याकाळच्या वेळेला, तर अर्धी स्टाईल क्लीन होते, कारण हात पुरत नाही खाली उभा असल्यानंतर. तर किचनवरती असं उभं राहूनच मला सगळं क्लीन करावं लागतं. आणि तुम्ही पाहू शकताय मी वरच्या साईडलासुद्धा भिंतींना थोडंसं सॉफ्ट जी घासणी आहे त्याने मी घासून घेते. कारण आहे ना तिथं खूप तेलकट झालं होतं. एवढी मोठी खिडकी असूनसुद्धा बाहेर तेलकट जात नाही आहे, घरामध्येच राहतं. त्यामुळे भिंती पण खराब होतात आणि ते खूप खराब दिसते. तर त्यामुळे तुम्ही पाहू शकता किती खराब पाणी पण येते ते. तर एवढं सगळं मी क्लीन केलं आणि स्टाईल पण मला आता क्लीन करायची होती. कारण आहे ना त्याच्यावरती तेलकट सतत उडत असतं आणि खराब दिसतं ते आणि लगेच डाग दिसून येतात. आणि कधी आपल्या घरामध्ये जर पाहुणे आले ना तर पाहुण्यांचं लक्ष स्वच्छ जागेकडे अजिबात जात नाही. जिथं घाण असते ना किंवा जिथं थोडीफार जाळ्या वगैरे असतात ना तिथेच लक्ष जाणार बरोबर. आणि नेहमी जातच तिथं लक्ष, त्यामुळे ते खूप खराब वाटतं मग. म्हणून मग माझी अशी सतत क्लिनिंग असते आणि मला घरात क्लिनिंग करायला फार आवडतं. जेवढं घर आपण आपलं स्वच्छ ठेवू, सुंदर ठेवू, तेवढं घर छान दिसतं. आणि माझा सतत प्रयत्न असतो, तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून दिसत देखील असेल. आणि मला वाटते ना माझ्याकडे बघून खूप साऱ्या जणी म्हणजे मोटिवेशनलसुद्धा होत असतील की म्हणजे एकमेकीचं बघूनच आपण शिकतो ना. तर एकमेकीचं बघूनच आपण आपल्या घरामध्ये सुद्धा खूप सारे चेंजेस करू शकतो, करतो. तसंच मी पण करते. कारण मला पण खूप सारे मी मोटिवेशनल व्हिडिओ पण बघत असते. छान वाटतं बघायला, ऐकायला. आणि असं जर काही क्लिनिंग वगैरे चालू असलं ना तर मी मोठ्या आवाजामध्ये गाणी चालू ठेवते किंवा मग एखादा मंत्र असतो ते मंत्र चालू ठेवायचा किंवा कानामध्ये कॉर्ड घालून साफसफाई करायची. तर आज कानामध्ये कॉर्ड नाही घातलेले, गाणी लावली होती आणि खूप छान वाटत होतं. सकाळच्या वेळेला मंत्र वगैरे लावले ना तर खूप छान वाटतं. सकाळचं तर डेली असतंच, पण काम वगैरे करायचं म्हटलं की थोडीफार एनर्जी आपल्याला हवी, त्यासाठी मग मी असं करत असते. तर आता ही जी खिडकी आहे किचनची ती पण खूप खूप खराब झालेली, खूप चिकट झालेली आणि जाळीमधून येणं असं बाहेरचं काही दिसतच नव्हतं, एवढी चिकट झालेली. तर ती पण मी क्लीन करून घेतली आता. आणि खूप वेळ जातो अशा काही गोष्टी ज्या असतात ना त्या तेलकट म्हणजे चिकट झालेल्या गोष्टी, जसं की आपण देवाचे दिवे वगैरे साफ करतो तेव्हा किती टाईम जातो आपल्याला, तसंच हे किचनचं असतं. किचन जेव्हा आपण साफ करायला काढतो ना त्यावेळेस खरंच खूप वेळ जातो आणि तेवढा वेळ मला गेलेला आहे. त्याच्यानंतर आता वरची सगळी स्टाईल घासून झाल्यावर मी गॅस वगैरे क्लीन केला आणि त्याच्यानंतर आता सगळं हे बेसिंग वगैरे क्लीन करून घेणार आहे. कारण बेसिंग पण खूप खूप खराब होतं. आमच्याकडे बोरचं पाणी आहे आणि पिण्याचं पाणी सध्या येतंय जाते, पावसाळ्यामुळे थोडासा इश्यू होतो आहे. तर बोरचं पाणी असल्यामुळे काय होतं आहे की बेसिंग पण खूप वाईट पडतं आहे. आणि जे हे कॉक आहेत ना ते सुद्धा खरंच खूप व्हाईट पडत आहेत. तरी सतत माझं क्लिनिंग असतं. आणि जे आपले कॉक असतात ना ते जर व्हाईट जास्त पडत असेल तर लिंबाची साल, विम बार म्हणजे आपले जे लिक्विड असते ते त्याने जर तुम्ही जे तुमचे नळ आहेत ते घासले ना तर खूप चकाचक आणि क्लीन दिसतात. आणि बेसिंगमध्ये सुद्धा आपण सतत भांडे घासत असतो ना, त्याच्यामुळे बेसिंगसुद्धा त्या लिंबाच्या सालीनी किंवा संत्रीची साल असेल ना तर त्याने जर घासलं ना तर वाससुद्धा येत नाही, झुरळसुद्धा होत नाही आणि किचनसुद्धा छान राहतं आणि मस्त वाटतं किचनमध्ये स्वयंपाक करायला. तर आता सगळं व्यवस्थित मी घासून घेते आहे आणि आता हे सगळं क्लीन करून घेणार आहे. आणि ज्या गॅसच्या ज्या शेगड्या होत्या त्यासुद्धा मी क्लीन करून घेतल्या. जर त्या क्लीन करून नाही घेतल्या ना की गंज चढतो आणि खूप खराब दिसतं. त्यामुळे डेलीचं माझं हे काम असतं. तर अशी माझी किचनची साफसफाई करून झालेली आहे आणि मंथली किचन क्लिनिंग म्हणू शकता तुम्ही. आणि सणवार आलेले आहेत त्याच्यामुळे मी अशी एकदम डीप क्लिनिंग केलेली आहे. तर तुम्हाला दाखवते किती छान दिसतंय, एकदम चकाचक दिसतंय, स्टाईल पण चकाचक चमकते आणि छान वाटते. तर अशी माझी क्लिनिंग झालेली आहे. कसा वाटला मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच पुढे पाठवा, म्हणजेच लाईक करा. खूप जणी माझा व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही. लाईक करायला फुकट आहे, सबस्क्राईब करायला फुकट आहे. प्लीज नक्की करा.
तर अशी माझी किचनची साफसफाई पूर्ण झालेली आहे. तुम्ही पाहिलंच, मला जवळजवळ 2-2.5 तास लागले किचन नुसतं साफ करायला, कारण वरची स्टाईल वगैरे सगळी खराब झाली होती. ती सगळी क्लीन केली, मंथली किचन क्लिनिंग म्हणू शकता. तर सगळं झालेलं आहे. तर डबे सुकायला ठेवलेले आहेत इथं. सुकल्यानंतर मग मी मांडणीला लावणार आहे. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.